छत्रपती शाहू महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू सलोखा मंच यांच्या वतीनं या आठवड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। यामध्ये मंगळवारी आभाळा एवढा राजा या नाटकाचं सादरीकरण केशवराव भोसले नाट्यगृहात करण्यात आलं। या नाटकाची निर्मिती दत्त इंद फाउंडेशननं केली आहे। लेखन सुनील माने यांनी तर दिग्दर्शन प्रकाश पाटील यांनी केलंय। काळमावाडीतील श्री हनुमान तरुण मंडळमधील सदस्यांनी एकत्र येऊन हे नाटक साकारलंय। या नाटकात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील निवडक 14 प्रसंगांना दाखवण्यात आलंय। छत्रपती शाहू महाराज यांचा 1894 सालच्या राज्याभिषेक दिनापासून ते 1922 सालच्या पन्हाळा लॉजवरील त्यांच्या मृत्यूपर्यंतचे अनेक प्रसंग यामध्ये दाखवण्यात आलेत। राज्याभिषेकानंतर काही वर्षात म्हणजेच 1896 ते 97 दरम्यान करवीर संस्थानांवर भीषण दुष्काळ पडला। या काळात खचून न जाता धीर गंभीरपणे त्यांनी लोककल्याणकारी निर्णय घेत रयतेला आधार दिला। जातीभेदाची पाळंमुळं नष्ट करण्यासाठी शाहू महाराजांनी जीवाचं रान केलं। सगळ्या जातीची वसतिगृह आपल्या अनेक कृतीतून जातीभेदाचं हे अंतर नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या गंगाराम कांबळे यांना हॉटेल काढून त्यांनी सनातनी विचारांवर जबर चपराक दिली। अशा शाहू महाराजांच्या एकूण 14 निवडक प्रसंगांनी सर्वांना भारावून सोडलं। यातील कलाकारांनी आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर सर्वांची मनं जिंकली, तर अनेक प्रसंगांनी प्रेक्षकांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या। नाटकातील छत्रपती शाहू महाराजांची भूमिका शुभप्रेम डोईफोडे यांनी साकारली। नाटकाचं नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, पार्श्वगायन, वेशभूषा, रंगभूषा या सगळ्याच बाबतीत हे नाटक सरस ठरलं। यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, कानपूरमधील शशिकांत सचान, सुरेश सचान, ममता सचान, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, बबन रानगे, शशिकांत पाटील, सोमनाथ घोडेराव, शाहीर दिलीप सावंत, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, सुहास निंबाळकर, सुशीलकुमार कोल्हटकर आदी उपस्थित होते।